नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या सेकंड सेमला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव, शाळा आणि समाज नावाचा विषय, त्या विषयातील लैंगिक छळ नावाचा टॉपिक सेक्शुअल हॅरॅसमेंट याविषयी माहिती घेऊया। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. एम.एड. सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया टॉपिक लैंगिक छळ, सेक्शुअल हॅरॅसमेंट। लैंगिक छळ म्हणजे एखाद्या व्यक्तीवर त्याच्या इच्छेविरुद्ध लैंगिक स्वरूपाचे वर्तन करणे किंवा अश्लील टिप्पण्या, स्पर्श, इशारे किंवा अन्य प्रकारच्या त्रासदायक कृती करणे होय। हा त्रास मानसिक, शारीरिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो। कामाच्या ठिकाणी, शैक्षणिक संस्थांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑनलाईन माध्यमांद्वारे सुद्धा लैंगिक छळ होऊ शकतो। लैंगिक छळाचे प्रकार कोणते कोणते ते पाहूया। नंबर 1, शारीरिक छळ, अवांछित स्पर्श, आलिंगन किंवा कोणत्याही प्रकारचा शारीरिक संपर्क। नंबर 2, मौखिक छळ, अश्लील बोलणे, दूषित टिप्पण्या किंवा लैंगिक सूचक विनोद किंवा द्विअर्थी अश्लील बोलणे। नंबर 3, दृश्यात्मक छळ, अश्लील चित्रे, व्हिडिओ किंवा मेसेज दाखवणे। नंबर 4, ऑनलाईन छळ, सोशल मीडियावर अश्लील मेसेज, धमक्या किंवा बदनामी करणे। भारतामधील कायदे। भारतात लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013, द सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस ॲक्ट 2013 लागू करण्यात आलेला आहे। या कायद्याच्या अंतर्गत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी नियम बनवले गेले आहेत। या कायद्यानुसार प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे अनिवार्य आहे। लैंगिक छळाचे परिणाम। नंबर 1, मानसिक त्रास, चिंता आणि नैराश्य येणे। नंबर 2, आत्मसन्मान कमी झाल्याची भावना निर्माण होणे। नंबर 3, कामाच्या किंवा शिक्षणाच्या ठिकाणी असुरक्षिततेची भावना वाढीस लागणे। नंबर 4, सामाजिक बदनामी आणि आत्मविश्वास कमी होणे। लैंगिक छळाच्या परिणामांची सविस्तर चर्चा आपण करूया। लैंगिक छळ, सेक्शुअल हॅरॅसमेंट हा कोणत्याही व्यक्तीच्या आत्मसन्मानावर परिणाम करणारा गंभीर असा सामाजिक आणि कायदेशीर गुन्हा आहे। हा छळ शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वरूपाचा असतो। त्याचे परिणाम वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठ्या प्रमाणात जाणवतात। नंबर 1, मानसिक आणि भावनिक परिणाम। तणाव आणि चिंता, पीडित व्यक्तीमध्ये भीती, असुरक्षितता आणि मानसिक तणाव निर्माण होतो। अवसाद, डिप्रेशन, दीर्घकाळ लैंगिक छळाचा सामना केल्यास व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते। स्वतःबद्दल कमीपणा, लो सेल्फ इस्टीम, आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात। आत्महत्येचा विचार, गंभीर परिस्थितीत पीडित व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते। शारीरिक परिणाम, आरोग्यावर दुष्परिणाम, सततच्या मानसिक तणावामुळे डोकेदुखी, झोपेच्या समस्या, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात। अन्नतृष्णा कमी होणे, चिंता आणि मानसिक दबावामुळे व्यक्तीचे खाण्यापिण्याचे प्रमाण कमी होते। शारीरिक आजार, दीर्घकालीन मानसिक तणावामुळे इम्युनिटी कमी होते आणि विविध आजार होण्याची शक्यता वाढते। सामाजिक परिणाम, संबंधांमध्ये तणाव, पीडित व्यक्ती कुटुंबियांपासून किंवा मित्रमंडळीपासून दूर जाण्याची शक्यता असते, त्यामुळे संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो। सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम, अनेक वेळा समाज किंवा त्या व्यक्तीच्या कार्यस्थळाजवळील लोक व नातेवाईक पीडित व्यक्तीला दोष देण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सामाजिक आयुष्यावर वाईट परिणाम होतो। अत्याचाराच्या घटना लपवण्याची प्रवृत्ती, भीतीमुळे किंवा समाजाच्या टीकेमुळे बऱ्याच पीडित व्यक्ती तक्रार करण्यास टाळाटाळ करतात। चौथं, व्यावसायिक आणि शैक्षणिक परिणाम, कामाची उत्पादकता घटते। सततच्या मानसिक तणावामुळे पीडित व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो। नोकरी गमावण्याचा धोका, अनेक वेळा पीडित व्यक्ती छळ टाळण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेते। शैक्षणिक नुकसान, विद्यार्थ्याच्या बाबतीत जर असा छळ झाल्यास अभ्यासावर परिणाम होतो आणि एकाग्रता कमी होते। स्वातंत्र्य आणि संधीवर मर्यादा, सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक महिला किंवा पुरुष काही ठिकाणी जाणे टाळतात, ज्यामुळे त्यांची संधी त्या ठिकाणी मर्यादित होते। 5, कायदेशीर आणि आर्थिक परिणाम, कायदेशीर प्रक्रिया आणि संघर्ष, पीडित व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी वेळखाऊ आणि मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या
कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. आर्थिक नुकसान, तक्रारीसाठी न्यायालयीन खर्च, वकिलांची फी आणि नोकरी गमावल्यास आर्थिक परिस्थिती बिघडते. कायद्यानुसार शिक्षा, भारतात लैंगिक छळ हा कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. जर याच्यामध्ये दोषी आढळल्यास दंड, तुरुंगवास, नोकरी गमावणे यासारख्या शिक्षा होऊ शकतात. लैंगिक छळाचे परिणाम केवळ पीडित व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजावर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी योग्य कायदे, कठोर अंमलबजावणी आणि लैंगिक संवेदनशीलतेविषयी जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. सुरक्षितता आणि आदराचे वातावरण निर्माण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रतिबंध आणि उपाय, जनजागृती आणि शिक्षणाद्वारे लोकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देणे, प्रत्येक संस्थेत अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे, या बाबतीत कठोर कायदेशीर कार्यवाही करणे, पीडित व्यक्तीला मानसिक आणि वैधानिक मदत प्रदान करणे. निष्कर्ष किंवा उपसंहार, लैंगिक छळ ही केवळ एक वैयक्तिक समस्या नाही, तर एक गंभीर सामाजिक समस्या आहे. सर्व व्यक्तींना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि समान अधिकार मिळण्यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक राहणे आणि ह्याविरुद्ध सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.